हां मॅडम, आपण या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसला आहात. या संदर्भानं आपल्या काय मागणी आहेत? नमस्कार, मी श्रद्धा बालाजी शिंदे, राहणार विष्णुपुरी, तालुका जिल्हा नांदेड, इथे रहिवासी असून श्रद्धा टूर अँड ट्रॅव्हल्स, श्रद्धा एजन्सी अँड हाऊसकीपिंग, रुद्रा टूर अँड ट्रॅव्हल्स या 3 कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बँकेसोबत होते. करार करून त्यांनी हे केलं. मग 9 महिन्याच्या आतच त्यांनी करार माझा रद्द केला आणि माझ्या ड्रायव्हरलाच माझं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी. त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कंप्लेंट करू लागलो. तर ते काय म्हणले, माझ्या वरिष्ठांना कंप्लेंट नका करू आणि जेही तुमची नुकसान भरपाई झाली ते आम्ही तुम्हाला देऊ. तर त्यांनी माझ्याकडनं 20 लाखाचे बिलं घेतले आणि बिलं घेतल्याच्या नंतर त्यांनी मला 3 दिवस तिथे फिरवलं आणि आत्महत्याच मला प्रवास केलं. कारण त्यांनी शिवीगाळ केली तिथं मला की तुमची बिलं वगैरे कशाचे तुटले आणि त्यांनीच बिलं मागून माझी बिलं नाही काढले. तर मी विचारायला गेल्यानं त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मग मी तिथं पॉयझन घेतल्याच्या नंतर तेही म्हणले की तुम्ही अजून आम्ही तुमचे बिलं काढू. पण मला अजून एकही बिल भेटलेलं नाही. आज मी 1.5 महिना झाला इथं उपोषण करत आहे. कोणत्या अधिकाऱ्यानं तुम्हाला आत्महत्यास प्रवृत्त केलं? विशाल हंगेरीकरनं त्यांनी मला आत्महत्याचं प्रवृत्त केल्याचं हे केले सर. बरं, आपण पाठपुरावा वगैरे कुठं केला अगोदर याच्या संदर्भानं? नगर पोलीस स्टेशनमध्ये केलं होतं सर आम्ही आणि त्यांनी गुन्हा वगैरे दाखल केलेलं काहीच नाही. पोलिसांनी पण ह्याच्यामध्ये काही दखल घेतलेली नाही. मग तुम्ही FR वगैरे किंवा त्याच्यावर झाला का त्यांच्यावर? काय म्हणतो? त्याच्यावर काय गुन्हा वगैरे नोंदवला का त्यांनी? हा ते केलंय ना सर. बरं, पण त्यांनी पोलिसांनी वगैरे काही अजून हे केलेलं नाही सर. आता तुमच्या मागण्या काय आहेत या उपोषणाच्या संदर्भानं? माझ्या मागण्या सर फक्त माझी जे बँकेनं नुकसान केलेलं SBI बँकेनं ते माझे नुकसान भरपाई द्यावं आणि त्या विशाल हंगेरीकर सरांच्या ह्याच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना बोलायचं काहीच अधिकार नव्हतं पण त्यांनी सर बँकेमध्ये शिवीगाळ केली. काय नेमकं शिवी काय दिली? शिवी काय सर, तुमची बिलं वगैरे काय, तुम्ही कशासाठी आलात, काय नाही, तुम्ही कोण आहात, सगळं त्यांनी असं केलेलं आहे सर. म्हणजे तुम्ही इथं काही जरी केलं तरी तुमची आता बिलं हे होत नाहीत कारण तुम्ही बिलं आम्हाला ईमेल वाटे दिलात आणि तुमचे बिलं मी काढत नाही. त्यांनी हे केलेलं आहे सर असं. या ठिकाणी आपण उपोषणासाठी किती दिवसापासून बसला होता? 28 मार्चपासून बसलेलं आहे सर आम्ही इथं. बरं, आणि मध्ये काही सुट्ट्या आल्या होत्या त्याच्यामुळं आम्ही म्हणजे असं 1.5 महिना झाला सर. या ठिकाणी आपण कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे. निवेदन दिलं त्यांनी आम्हाला 5 पत्र पण आम्हाला 5 पत्र हे झाले प्राप्त झाले आणि आता त्यांनी पत्र असं काढले की त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करा. त्यांनी फसवणूक एजन्सीची केल्याबाबत आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपलं ते मुदत धरणे